कुरुंदवाड येथील व्यंकटेश्वरा फिटनेस जिम येथे जागतिक योग दिनानिमित्त 108 सूर्यनमस्कार उपक्रम राबवून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली। त्यानंतर गुरु रिसबूड, सचिन मोहिते आणि जिमचे प्रमुख शिव सातपुते सर यांनी व्यायामाचे प्रात्यक्षिक करून विविध उभ्या योगासनांचा सराव करून घेतला। यावेळी जिममधील सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या 108 सूर्यनमस्कार घातले। यावेळी बोलताना गुरु रिसबूड यांनी प्राणायामाचे महत्त्व सांगत विविध प्राणायामांच्या प्रकारांचे मार्गदर्शन केले। यावेळी शिव सातपुते सर, जिमी घोरपडे यांनी ध्यानाचा सराव करून घेत मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला। तर सचिन मोहिते यांनी नियमित योगासनांमुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास साध्य होतो। योग हा निरोगी जीवनाचा पाया असून प्रत्येकाने तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असं आवाहन सचिन मोहिते यांनी केलं। यावेळी शिव सातपुते सर, ओम सातपुते सर, प्रसन्न सातपुते सर, गुरुप्रसाद रिसबूड, जिमी घोरपडे, सचिन मोहिते, संदीप सर, जालिंदर सांडगे, प्रशांत शहापुरे, प्रशांत चव्हाण, सलमान झारी, कमीन झारी, माणिक देसाई, प्रशांत गवळी, अक्षय बिद्रे, राहुल खोत, संजय भंडारे, केतन सर आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। आज योगा दिनानिमित्त व्यंकटेश्वरा जिममध्ये घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगल्यारीत्या पार पडला आहे। अंगातनं जाणारा घाम हा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जातो। अशाच पद्धतीने मी सगळ्यांनाच आव्हान करतो की सगळ्यांनी योगा दिनापासून सुरुवात करून रोज सूर्यनमस्कार, योगा, काही ना काहीतरी व्यायाम करावा। व्यायाम तुम्ही जर चांगला केला तर 100% दवाखाना तुमच्यापासून लांब राहील। आता म्हणजे योगदान आहे। 40 वर्ष ते फिटनेसमध्ये काम करतात सगळे बंधू आणि आज योगा दिनानिमित्त दरवर्षी आज हे तिसरा वर्ष हा उपक्रम आहे की त्या योगा दिवशी आम्ही 108 सूर्यनमस्कार करतो, सगळे म्हणजे घेतो आणि सगळेजण योगाला महत्त्व दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, योगा केलं पाहिजे। ह्या सगळ्या माध्यमातून एवढंच शुभेच्छा देतो। आणि नमस्कार, मी प्रसन्न सातपुते, व्यंकटेश्वरा जिम या योगा दिनानिमित्त 108 सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम केलेला आहे। यामध्ये सर्व आपल्या जिमचे कार्यकर्ते सहभागी झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार।